मुंबईतील हवेची गुणवत्ता अति धोकादायक स्थितीमध्ये पोहोचली आहे। मुंबईकरांचा श्वास गुदमरल्यासारखी स्थिती होण्याची शक्यता आहे। पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट। मुंबईत श्वास घेणंही धोकादायक। मुंबईतील 12 ठिकाणांवरील हवा अति धोकादायक। महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर। देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई दोन्हीकडे हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये तब्बल 12 ठिकाणी हवा अति धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं समोर आलंय। राज्यातील शहरांचा विचार केल्यास मुंबई वायू प्रदूषणात पहिल्या क्रमांकावर आहे असं नामुष्कीनं म्हणावं लागेल। राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे। मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहेत। या ठिकाणी मोकळा श्वास घेणं म्हणजे सिगारेटचा धूर छातीत भरून घेण्याच्या धोक्यापेक्षा कमी नाही। मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बोरिवली पूर्व, भायखळा, चेंबूर, देवनार, घाटकोपर, कांदिवली पश्चिम, खेरवाडी, बांद्रा पूर्व, मालाड पश्चिम, माझगाव मुंबई, नेवी नगर कुलाबा, सिद्धार्थनगर वर्ली या ठिकाणची हवा धोकादायक स्थितीमध्ये आहे। वाढत्या प्रदूषणाने वाढणारी रोगराई ह्याला जबाबदार कोण? आणि हे जे काही खोदकाम आहे हे मुंबईपुरतं मर्यादित नाही आहे, हे पूर्ण MMR रिजनमध्ये आहे। प्रदूषण वाढेल नाही तर काय होईल? कारण का ते सगळा हवेने सगळा मुंबईच्या दक्षिणकडे येतो। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा राज्य सरकार, महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केला जातोय। मात्र प्रत्यक्षात परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही। या उलट समस्या दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे। रस्ते दररोज धुतले पाहिजे, ते पण करत नाहीत। आणि झाडं जे मेन म्हणजे आपले धूळ खेचून घेणारे जे यंत्रणा आहे नैसर्गिक, ते झाडं सुद्धा शिल्लक राहिले नाही। कारण झाडांचे फांद्या सगळ्या छाटून या लोकांनी वृक्ष देखील आजूबाजूला ठेवलेलं नाही। आणि लोकांना हे सांगितलं जातं की ट्रॅफिकमुळे वायूची गुणवत्ता खराब झालेली आहे, हे चुकीचं आहे। मेन कारण पार्टिक्युलेट मॅटर आहे। उच्च न्यायालयाकडनं आता ह्या सगळ्याच बाबींवरती ताशेरे ओढत राज्य सरकार आणि अन्य प्राधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेला आहे। कारण एकीकडे आपण पाहतोय की मुंबईतली प्रदूषणाची स्थिती जी आहे ती गंभीर बनत चाललेली आहे आणि कुठेतरी आता उच्च न्यायालयाने यावरती नुसतेच प्रयत्न नाही तर यावरती प्रत्यक्षात रिझल्ट पाहिजे असल्याचं देखील खडेबोल सुनावलेलं आहे। मुंबईतील हवेची गुणवत्ता कधी सुधारणार अशी विचारणा करत याबाबत कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता कोर्टानं बोलून दाखवली। हरित पट्ट्याच्या कमतरतेमुळे विविध प्रकारच्या प्रदूषणाच्या विळख्यात मुंबई सापडली आहे। त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे। दरवर्षी दिवाळीनंतर परिस्थिती सारखीच असते। आम्हाला समस्या आणि कारणे पूर्णपणे माहिती आहेत। साल 2023 मध्ये दिवाळीत दररोज काही तासांसाठीच फटाके फोडण्याची परवानगी असताना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत फटाके फोडले जात होते। याचा अर्थ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झालीच नाही आणि याही वर्षी तीच परिस्थिती होती। आदेशांची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी अधिकाऱ्यांनीच उपाययोजना केल्या नसल्याचे ताशेरे ओढत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली। मुंबईत 250 पेक्षा जास्त बेकऱ्या आहेत। बेकऱ्यांमध्ये कोळसा किंवा खराब लाकडाचा वापर होतो। बेकऱ्यांमध्ये वापरला जाणारा कोळसा खराब लाकडामुळे वायू प्रदूषण होतं। कोळसा खराब लाकडाऐवजी गॅस शेगड्या वापरणं गरजेचं आहे। मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल वाहनं धावतात। पेट्रोल डिझेलऐवजी CNG किंवा इलेक्ट्रिक वाहनं वापरा अशा सूचना हायकोर्टानं दिल्यात। वाढतं बांधकाम वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतंय। मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो, रस्ते असे अनेक सार्वजनिक प्रकल्पांचंही काम एकसाथ सुरू आहे। उल्हासनगरमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत वायू प्रदूषण वाढतच चाललंय। मुंबई भोवताली 7268 अति वायू प्रदूषण करणारे उद्योग आहेत। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारायची असेल तर सर्व स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे। मुंबई कधीच थांबत नाही, मात्र वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांची प्रकृती खालावतीये।
मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रत्येक मुंबईकरानं स्वतःपासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.